नमस्कार, पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी. गोदरेज प्रॉपर्टीज. रिअल्टी फर्म गोदरेज प्रॉपर्टीजने 2024च्या आर्थिक वर्षात मोठ्या शहरांमध्ये 30,000 कोटी रुपयांचे गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याची योजना आखली आहे. जेणेकरून मागणी वाढल्याने विक्री बुकिंगमध्ये म्हणजे सेल्समध्ये 20% वाढ होईल. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचे सेल्स 84% वाढून 22,527 कोटी रुपये झाले, की जे मागील वर्षी 12,232 कोटी रुपये इतके होते. कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षा फिरोज शाह गोदरेज यांना आशा आहे की येत्या काही वर्षात घरांची मागणी कायम राहील. ही मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने दिल्ली NCR, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन, बेंगलुरू, पुणे आणि हैदराबाद मार्केटमध्ये अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. आणि या आर्थिक वर्षात दिल्ली, गुरुग्राम आणि नोएडामध्ये 6 प्रकल्प सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. गोदरेज प्रॉपर्टीजने शुक्रवारी 471.26 कोटी रुपयांच्या सर्वात जास्त नफा नोंदवलाय. शुक्रवारी गोदरेज प्रॉपर्टीचा स्टॉक 1.49% वाढीसह 2,570.45 रुपयांवर बंद झाला. या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये 300हून अधिक स्टॉक्समध्ये ऍक्शन दिसून येईल. बाजार निरीक्षकांच्या मते सध्या बाजारासाठी सर्वात मोठा ट्रिगर म्हणजे कंपन्यांचे तिमाही निकाल आहेत. केवळ निकालांच्या आधारे कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये जोरदार ऍक्शन दिसून येईल. येत्या आठवड्यात बाजारातील अनेक मोठी नावे की ज्यांचे तिमाही निकाल सादर करतील. यामध्ये SBI, PNB, टाटा मोटर्स, L&T, हिरो मोटोकॉर्प, आयचर मोटर्स, ल्युपिन, व्होल्टास इत्यादींचा समावेश आहे. 50हून अधिक कंपन्या सोमवारी 6 मे रोजी त्यांचे निकाल जाहीर करणार आहेत. यामध्ये अरविंद फार्मा लिमिटेड, बॉम्बे डाईन, CG पॉवर यांचा समावेश आहे. TCM, श्रीराम, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, इंडियन बँक, ल्युपिन, मॅरिको, सुवेन लाईफ सायन्स, उत्तम शुगर यांचा देखील समावेश आहे. 40हून अधिक कंपन्यांचे मंगळवारी 7 मे रोजी निकाल जाहीर होतील. यामध्ये चंबल फर्टिलायझर, डेल्टा कॉप, डॉक्टर रेड्डीज, IDFC, IGL, JSW एनर्जी, पिडिलाइट इंडस्ट्रीज, PB फिनटेक, UBL आणि व्होल्टास यांचा समावेश आहे. तर 8 मे रोजी सुमारे 50 कंपन्या त्यांचे निकाल सादर करतील. यामध्ये बजाज कन्झ्युमर्स, भारत फोर्ज, कॅनरा बँक, गोदरेज ॲग्रोवेट, हिरो मोटोकॉर्प, L&T, टाटा पॉवर, TVS मोटर्स, वेस्ट लाईफ फूडवर्ल्ड यांचा समावेश आहे. गुरुवारी 9 मे रोजी 70हून अधिक कंपन्या त्यांचे निकाल जाहीर करतील. यामध्ये एशियन पेंट्स, BPCL, एस्कॉर्ट्स, हिंदुस्तान पेट्रोलियम, IOB, MGL, PNB, रिलॅक्सो, SBI यांचा समावेश आहे. शुक्रवारी 10 मे रोजी 80हून अधिक कंपन्या त्यांचे निकाल जाहीर करतील. यामध्ये आरती इंडस्ट्रीज, ABB, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सिप्ला, आयशर मोटर्स, डॉक्टर लाल पॅथलॅब, टाटा मोटर्स, युनियन बँक यांचा समावेश आहे. तर शनिवारी 11 मे आणि 12 मे रोजी 20 कंपन्या त्यांचे निकाल जाहीर करणार आहेत. यामध्ये APL अपोलो, ITDC, CCL प्रॉडक्ट्स आणि JK सिमेंट्स यांचा समावेश आहे. टाटा पॉवर. टाटा पॉवरची उपकंपनी म्हणजे सबसिडरी टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेड ने शनिवारी सांगितले की त्यांनी 460 मेगावॅटचा फर्म आणि डिस्पॅचेबल रिन्युएबल एनर्जी प्रकल्प उभारण्यासाठी सरकारी मालकीच्या SJVN लिमिटेडशी करार केलाय. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स 0.51% घसरणीसह 455.50 रुपयांवर बंद झाले होते. IDBI बँक. IDBI बँकेने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. बँकेच्या नफ्यात दरवर्षी 44% वाढ झाली आहे, तर निव्वळ व्याज उत्पन्नात म्हणजे NPA मध्ये 12% वाढ झाली आहे. बँकेचे NPA तिमाही ते तिमाही आधारावर स्थिर राहिले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात बँकेचा नफा 5,634 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, की जो त्यांचा आतापर्यंतचा कोणत्याही वर्षातील सर्वाधिक नफा आहे. निकालांसोबतच बँकेच्या संचालक मंडळाने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 1.5 रुपये डिव्हिडंड देण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी IDBI बँकेचा शेअर 2% घसरणीसह 90 रुपयांच्या खाली बंद झालाय. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक. संजीव नौटियाल हे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे नवीन MD आणि CEO असतील. शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने संजीव नौटियाल यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. संजीव 1 जुलैपासून बँकेचा पदभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असेल. संजीव यापूर्वी SBIशी संबंधित होते.
शुक्रवारच्या व्यवहारात उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा शेअर 1% अधिक घसरणीसह 54.57 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. एचडीएफसी बँक बाजार बंद झाल्यानंतर एचडीएफसी बँकेबाबत मोठी बातमी आली. बँकेने आपल्या व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. अंतनू चक्रवर्ती यांची पुन्हा अर्धवेळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अंतनू चक्रवर्ती पुढील 3 वर्षांसाठी एचडीएफसी बँकेचे अर्धवेळ अध्यक्ष राहतील. त्यांचा नवीन कार्यकाळ हा 5 मे 2024 ते 4 मे 2027 पर्यंत असेल. ब्रिटानिया एफएमजीसी कंपनी ब्रिटानियाने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. कंपनीचा नफा 3.76% घसरून 536.61 कोटी झालाय, की जो मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 557.60 कोटी रुपये इतका होता. कंपनीचे उत्पन्न 1.14% वाढून 4069.36 कोटी रुपये झाले, की जे मागील वर्षी 4023.18 कोटी रुपये होते. त्याचबरोबर कंपनीच्या बोर्डाने 73.5 रुपये प्रति शेअर इतका अंतिम लाभांश म्हणजे इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.60% घसरणीसह 4731 रुपयांवर बंद झाला. टायटन टाटा ग्रुपची कंपनी टायटनने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली. कंपनीचा नफा 7% वाढून 786 कोटी झालाय, की जो मागील वर्षी 734 कोटी रुपये इतका होता. कंपनीचे उत्पन्न 9,704 कोटी रुपयांवरून 11,257 कोटी रुपये झाले. कंपनीने डिव्हिडंडची घोषणा केली आहे. कंपनीचा शेअर शुक्रवारी 1.50% घसरणीसह 3,514.75 रुपयांवर बंद झाला. कोटक महिंद्रा बँकेने त्यांचे तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीचा नफा 18% वाढून 4,133 कोटी रुपये झालाय. निकालासोबतच बँकेने प्रति शेअर 2 रुपये डिव्हिडंडची घोषणा केली आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.61% घसरणीसह 1,550.30 रुपयांवर बंद झाला. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत 9.5% घसरलाय. तथापि तिमाहीत 12% वाढ झाली आहे. एनबीएफसीचे निव्वळ व्याज उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 14% वाढले. गेल्या वर्षीच्या तुलनेत एनआयआय मार्जिनमध्ये घट झाली आहे. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर 6.3 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.85% वाढीसह 267 रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. कंसाई नेरोलॅकने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. कंपनीचा नफा 23.4% वाढून 116 कोटी रुपयांवर पोहोचलाय, की जो मागील वर्षी 94 कोटी रुपये इतका होता. कंपनीचे उत्पन्नही 2.1% वाढून 1,733.6 कोटी रुपयांवरून 1,769.4 कोटी रुपयांपर्यंत वाढले. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.26% वाढीसह 286.80 रुपयांवर बंद झाला. पेटीएमची मूळ कंपनी 197 कम्युनिकेशन्सने तिच्या पेमेंट बँकेवर नियामक कारवाईच्या काही महिन्यानंतर पेमेंट आणि वित्तीय सेवा ऑफर दुप्पट करण्यासाठी नेतृत्वात बदल जाहीर केलाय. पेटीएमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ भावेश गुप्ता यांनी 4 मे रोजी वैयक्तिक कारणास्तव कंपनीचा राजीनामा दिलाय. कंपनीने याबाबत शेअर बाजारांना माहिती कळवली आहे. झायडस लाईफ सायन्सेस अमेरिकन आर्म सेंटिनेल थेरप्युटिक्सने $45 दशलक्ष निव्वळ मूळ किमतीत यूएस आधारित आयगर बायो फार्मास्युटिकल्स कडून झोन्किनवी चे जगभरातील मालकी हक्क विकत घेतले. शुक्रवारी कंपनीचे शेअर 0.21% वाढीसह 990.05 रुपयांवर बंद झाले. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरमध्ये 88.44% वाढ झाली आहे. जे अँड के बँकेने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. बँकेच्या नफ्यात आणि निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ झाली आहे. चौथ्या तिमाहीत जे अँड के बँकेचा नफा 34.1% वाढून 638.7 कोटी रुपये झालाय, की जो मागील वर्षी 476.3 कोटी रुपये इतका होता. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजेच एनआयआय 4.5% वाढून 1,306.1 कोटी रुपये झाले, की जे मागील वर्षी 1,249.5 कोटी रुपये होते. शुक्रवारी जे अँड के बँकेचे शेअर 0.54% वाढीसह 139.40 रुपयांवर बंद झाले. आरती ड्रग्सने तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीचा नफा 56.2 कोटी रुपयांवरून 47.3 कोटी रुपयांवर घसरलाय. तर कंपनीचे उत्पन्न देखील 742.4 कोटींवरून 620 कोटींवर आले. आयनॉक्स ग्रीनने
तिमाही निकाल जाहीर केलेत. कंपनीचा नफा 20.6 कोटी रुपये झालाय. वर्षभरापूर्वी 1.8 कोटी रुपयांचा तोटा कंपनीला झाला होता. कंपनीचे उत्पन्न 7.7% घसरून 52.4 कोटी रुपये इतके झाले. एका वर्षभरापूर्वी उत्पन्न 56.8 कोटी रुपये इतके होते. टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीने तिचे तिमाही निकाल जाहीर केलेत. कंपनीचा नफा 170 कोटी रुपयांवरून 157.2 कोटी रुपयांवर घसरलाय. कंपनीचे शेअर शुक्रवारी 0.30% घसरून 1086 रुपयांवर बंद झाले. येत्या आठवड्यात 13 कंपन्यांच्या डिव्हिडंडची एक्स डेट घसरत आहे. ह्या कंपन्यांपैकी 12 कंपन्यांची एक्स डेट 7 मे रोजी किंवा त्यानंतर पडत आहे. 7 मे रोजी HCL टेक्नॉलॉजीज आणि ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअरच्या एक्स डेट आहेत. HCL टेक्नॉलॉजीजने 18 रुपयाचा डिव्हिडंड जाहीर केलाय, तर ओरॅकल फायनान्शियलने 240 रुपयाचा डिव्हिडंड जाहीर केलाय. लॉरियस लॅबची एक्स डिव्हिडंड डेट 8 मे रोजी येत आहे. कंपनीने गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर 0.4 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. GM ब्रुअरीजची एक्स डिव्हिडंड डेट 9 मे रोजी येत आहे. कंपनीने गुंतवणूकदारांसाठी प्रति शेअर 7 रुपये डिव्हिडंड देण्याची घोषणा केली आहे. तर 8 कंपन्यांची एक्स डिव्हिडंड डेट 10 मे रोजी येत आहे. यामध्ये ॲपटेक प्रति शेअर 4.5 रुपये डिव्हिडंड, DCB बँक प्रति शेअर 1.25 रुपये डिव्हिडंड, गुजरात इंट्रक्स प्रति शेअर 7 रुपये डिव्हिडंड, HDFC बँक प्रति शेअर 19.5 रुपये डिव्हिडंड, बँक ऑफ महाराष्ट्र 1.4 रुपये प्रति शेअर डिव्हिडंड, रामकृष्ण फोर्जिंग्स प्रति शेअर 1 रुपये डिव्हिडंड, ट्रान्सफॉर्मर्स एंड रेक्टिफायर्स इंडिया प्रति शेअर 0.2 रुपये डिव्हिडंड, UCO बँक प्रति शेअर 0.28 रुपये डिव्हिडंड. डिव्हिडंडची एक्स डेट म्हणजेच एक्स तारीख, याचा अर्थ काय तर कॉर्पोरेट कारवाईचा म्हणजे कॉर्पोरेट ऍक्शनचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदाराला आधी स्टॉक खरेदी करावा लागतो. ह्या कॉर्पोरेट ऍक्शनचा फायदा एक्स डेट नंतर घेता येत नाही. म्हणजेच गुंतवणूकदाराला एक्स डेट पूर्वी स्टॉक खरेदी करावा लागतो, तरच त्याला त्या कॉर्पोरेट ऍक्शनचा फायदा घेता येतो. कारण ह्या एक्स डेट नंतर कॉर्पोरेट ऍक्शनचा फायदा एक्स डेट नंतर नष्ट होतो. त्यामुळे या कारवाईचा परिणाम शेअरच्या किमतीवर एक्स डेट नंतर दिसणे बंद होते.